हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच सुंदर आणि युनिक स्टाईल ब्लाउज डिझाइन बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. ब्लाउजची उंची आपण इथं 13 घेतलेली आहे. रुंदी टोटल आपण इथं 10 घेतलेला आहे. शोल्डर आपण इथं 5.5 घेतलेला आहे. गळ्याची रुंदी आपण इथं 2.5 इंच घेणार आहोत. तर 2.5 इंचावर आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर गळ्याची उंची आपण इथं 9 इंच घेणार आहोत. 9 इंचावर मार्किंग करून अशा प्रकारे आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. डिझाइन आपल्याला इथं चौकोनी गळ्यावर बनवायचा आहे. तर चौकोनी आकार आपण दिलेला आहे. त्यानंतर आपण अस्तरवरती जो गळा आहे तो कट करून घेऊया. अस्तरवरती गळा जे आपण इथं कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं ब्लाउज पीस ओपन करून याच्यावरती अस्तर जे अगदी व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. साईडला पिन वगैरे लावून घेऊया. जेव्हा टीप वगैरे टाकतो अस्तर आणि ब्लाउज पीस इकडे तिकडे होणार नाही किंवा आपला गळा पसरट होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला टीप मारून घेऊया. तर खालच्या साईडला आपण टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर गळ्याला पण आपण टीप मारून घेऊया. अगदी व्यवस्थित आपण फिनिशिंगनं पूर्ण गळ्याला इथं टीप मारून घ्यायचा. आपला गळ्याचा जो शेप आहे बिघडला नाही पाहिजे. तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाइन कसं बनवलेलं आहे. तर अशा प्रकारे पूर्ण गळ्याला आपण टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर गळा जे आपण इथं कट करून घ्यायचा आहे. बऱ्याच बायकांना चौकोनी गळा खूप आवडत असतो, तर चौकोनी गळ्यावरची अशी डिझाइन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तर अशा प्रकारे गळा जे आपण कट करून घेतलेला आहे, साईडला आपण इथं छोटे छोटे कट मारून घेऊया. त्यानंतर आपल्याला अस्तर आणि ब्लाउज पीस जे पलटून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला आपण अगोदर इथं दाब टीप मारून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे व्हिडिओ अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाइन कसं बनवलेलं आहे. त्यानंतर पूर्ण गळ्याला आपण इथं दाब टीप मारून घ्यायचा आहे. दाब टीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा खालचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. अगदी फिनिशिंगनं पूर्ण गळ्याला आपण इथं दाब टीप मारून घेणार आहोत. बऱ्याच बायकांना चौकोनी गळा खूप आवडत असतो, तर चौकोनी गळ्यावरची अशी युनिक डिझाइन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. त्यानंतर आपल्याला ब्लाउजच्या साईडला पण आपण टीप मारून घ्यायचं आहे. जेव्हा ब्लाउज वगैरे शिवायला घेतो अस्तर आणि कापड इकडे तिकडे होणार नाही किंवा आपला कापड गोळा होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला टीप मारून घ्यायचं आहे. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला आणि शिकायला भेटतील अगदी सोप्या पद्धतीने. तर अशा प्रकारे पूर्ण साईडला आपण इथं टीप मारून घ्यायचं आहे. व्हिडिओ अगदी स्टेप बाय स्टेप सावकाशपणे बघा. त्यानंतर आपण साईडचा जो एक्स्ट्रा कपडा आपण इथं कट करून घ्यायचा आहे शिलाईच्या बाहेरचा. तर खालच्या साईडला आपण इथं अगोदर टक्स मारून घेऊया. खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडला मार्किंग करून इथं टक्स मारून घ्यायचं आहे. तर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपण इथं टक्स मारून घेऊया. व्हिडिओ अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाइन कसं बनवलेलं आहे. तर अशा प्रकारे दोन्ही साईडला आपण टक्स मारून घेतलेला आहे. तर फिनिशिंगनं आपण गळा जे इथं तयार केलेला आहे ह्याच्यावरती डिझाइन बनवायला घेऊया. आपल्याला इथं फ्लावर तयार करून घ्यायचा आहे. रुंदी आपण इथं घेतलेली आहे 5 इंच, तर उंची आपण इथं घेतलेली आहे 9 इंच. तर अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. फोल्ड करून वरच्या साईडला आपल्याला इथं टीप मारून घ्यायचं आहे. फ्लावरचा स्टेप अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की फ्लावर कसं बनवलेलं आहे. सेंटरमध्ये आपण थोडीशी जागा सोडणार आहोत, म्हणजे आपला कापड जो आहे पलटता आला पाहिजे त्यासाठी. तर अशा प्रकारे आपण इथं टीप मारून घेतलेलं. आता कापड जे आपण इथं पलटून घ्यायचं आहे. जिथं थोडीशी जागा सोडलेली आपण तिथून आपण कापड जे आहे पलटून घ्यायचं आहे. फ्लावरचा स्टेप अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की फ्लावर कसं बनवलेलं आहे. तर अशा प्रकारे फ्लावरला आपण ओपन करून घेऊया. चारी कोपरे जे अगदी व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचेत आपल्याला.
त्यानंतर आपण इथं प्लेट्स मारून घेऊया. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने आपण प्लेट्स टाकलेल्या आहे. त्यानंतर आपल्याला सुई दोऱ्या घ्यायचा आहे. सुई दोऱ्याने आपल्याला 2-3 वेळा गाठ मारून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित. तुम्हाला जर फ्लावर बनवता येत नसेल तर हा व्हिडिओ बघून असा फ्लावर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. फ्लावर लावल्याने आपला गळ्याचा जो लुक आहे अजून उठून दिसतो. तर अशा प्रकारे आपण इथं गाठ मारून घेऊया. तर खूप सुंदर असं फ्लावर आपण तयार केलेलं आहे. खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. त्यानंतर अशा प्रकारे चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. त्रिकोणी शेप मध्ये आपल्याला फोल्ड करून वरच्या साईडला टिप मारून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दुसरा पण आपल्याला अशाच प्रकारे फोल्ड करून टिप मारून घ्यायचा आहे. तर आता ह्याला लटकनला आपण इथं पलटून घ्यायचं आहे. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. येणारे नवनवीन ब्लाउज डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आणि शिकायला भेटतील अगदी सोप्या पद्धतीने. तर अशा प्रकारे आपण इथं ओपन करून घेतलेलं आहे. त्यानंतर सुई घ्यायचं आपल्याला. सुई दोऱ्यामध्ये आपण इथं लटकन जे घालून घेऊया. त्यानंतर आपण इथं गोल्डन कलरचे मणी घेतलेले आहे. बघू शकता सुई दोऱ्यामध्ये आपल्याला एक एक करून घालून घ्यायचं आहे. व्हिडिओ अगदी सावकाशपणे बघा म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण इथं मणी जे घालून घेतलेले आहे दोऱ्यामध्ये. त्यानंतर दुसरा पण आपण लटकन जे आहे सुई दोऱ्यामध्ये घालूया. तर अशा प्रकारे आपण लटकन जे आहे तयार करून घेतलेलं आहे खालच्या साईडला लावण्यासाठी. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा, खूप सोपी पद्धत आहे. त्यानंतर आपण इथं पट्टी कट करून घेतलेली आहे 3 इंचाची. ह्याला डबल फोल्ड करून वरच्या साईडला आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे उलट्या साईडनं फोल्ड करून. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. व्हिडिओ रोज रोज बघत चला आणि ट्राय पण करत चला. माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब पण करा. तर अशा प्रकारे पट्टीवरती आपण टिप मारून घेतलेल्या आहे. पट्टीला आपण इथं पलटून घ्यायचं आहे. त्यानंतर पट्टीवरती आपल्याला इथं प्लेट्स टाकायचे आहेत म्हणजे आपल्याला इथं फ्रिल्स तयार करून घ्यायचं आहे. बघू शकता सेंटर मध्ये आपण प्लेट्स टाकून टिप मारून घेणार आहोत. पूर्ण पट्टीवरती आपल्याला एकसारखे इथं प्लेट्स मारून घ्यायचे आहेत. व्हिडिओ अगदी सावकाशपणे बघा म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. तर अशा प्रकारे पूर्ण पट्टीवरती आपण टिप मारून घेतलेला आहे. तर फ्रिल्स आपण तयार करून घेतलेला आहे. बघू शकता. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउजचा बॅक पार्ट घ्यायचा आहे. फ्रिल्स आपण इथं गळ्याला अशा प्रकारे लावून घेणार आहोत. वरच्या साईडला टिप मारून घेऊया. गळ्याच्या अगदी जवळ चिटकून आपल्याला हे फ्रिल्स फिनिशिंगने लावून घ्यायचं आहे. तर दुसऱ्या साईडला पण आपण लावून घेऊया फ्रिल्स. तुम्ही जर नवीन शिकत असाल तर व्हिडिओ अगदी सावकाशपणे बघा म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे दोन्ही साईडला आपण फ्रिल्स जे लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण फ्रिल्स वरती लेस लावून घेऊया म्हणजे आपल्या गळ्याचा लुक जे आहे अजून उठून दिसतो. तर अशाच प्रकारे दुसऱ्या साईडला पण आपल्याला इथं फ्रिल्स वरती लेस लावून घ्यायचा आहे. तर दोन्ही साईडला आपण लेस जे आहे लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला जे आपण लटकन बनवलेले अशा प्रकारे इथं सेंटर मध्ये ठेवून सुई दोऱ्याने आपल्याला इथं लावून घ्यायचं आहे. 2-3 वेळा गाठ मारून घेऊया. असा लटकन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तुमच्या साडीला तुमच्या ब्लाउजला नवीन लुक देईल. त्यानंतर आपण लटकनवरती इथं फ्लावर लावून घेऊया. तर अशा प्रकारे फ्लावरला पण अगदी 2-3 वेळा आपल्याला इथं गाठ मारून घ्यायचं आहे. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला आणि शिकायला भेटतील अगदी सोप्या पद्धतीने. माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर आपण इथं वरच्या साईडला लटकन बनवून घेतलेलं आहे. सिंपल असं गळ्याला लावून घेऊया दोन्ही साईडला. तुम्ही जर नवीन शिकत असाल तर हा व्हिडिओ अगदी सावकाशपणे बघा म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. तर गळा आपला इथं तयार झालेला आहे. बघू शकता किती सुंदर वाटत आहे. नॉट जे आपण इथं बांधून घेऊया. फ्लावर वर आपण इथे एक बटन लावून घ्यायचं आहे म्हणजे आपला गळ्याचा जो लुक आहे अजून उठून दिसतो.
कमी वेळात आणि खूप सुंदर असा आपला डिझाईन इथं तयार झालेला आहे. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ह्या डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग सांगितलेले आहे. तुम्हाला जर ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर असा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. बघू शकता फ्लावर लावल्याने आपला गळा जो आहे अजून उठून दिसतो. तुम्हाला जर फ्लावर बनवता येत नसेल तर ह्या व्हिडिओमध्ये अगदी स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. तर तुम्ही पण असा फ्लावर एकदा नक्की ट्राय करा तुमच्या ब्लाऊजला. डिझाईन कसं झालेलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.